मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बार पवन सुत विनती अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईना आवडी हिची माझी सर्व जोडी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला गमन करणारे तसेच या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा चार चरणांनी सजलेला आणि आजच्या या दिवसाला साजेल पचेल रुचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग हा तुकोबरायांचा जगद्गुरु तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये त्या विश्वात्मक भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. आता इथं शंका अशी निर्माण होते की संत हे देवाकडे काहीच मागत नाही. आपण ऐकले बऱ्याच ठिकाणी, बरोबर की नाही? परंतु आपण असं म्हणतो, परंतु तुकोबरायांच्याच गाथ्यामध्ये 125 अभंग हे मागणीपर आहे. आता याचा अर्थ कसा लावायचा? तर ऐका, संत हे देवाकडे काय मागतात? तुकोबरा या अभंगामध्ये काय मागतात? देवा मला हे दान दे, हिचे दान देगा देवा कोणतं दान तुझा विसरण व्हावा. देवा तुझा विसर मला पडला नाही पाहिजे, हे दान मला दे. पुढे देव म्हणतात तुकोबरा अजून काहीतरी मागा ना. मग तेव्हा तुकोबरा म्हणतात देवा तू म्हणतोस ना, एक काम कर, मला असं मागणं दे, तुझं नामस्मरण मी अखंड करण, हे माझं दुसरं मागणं आहे. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. त्यावेळेस देव म्हणतात तुकोबराया अहो मला जे अपेक्षित आहे ते मागा ना. तुकोबरा म्हणतात देवा मला ते नको आहे. काय नको मला? न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संगती सदा. तुकोबरा म्हणतात देवा मला धन नको, मला मुक्ती नको, मला फक्त संतांची संगती दे. याच्या पुढे तुकोबरा म्हणतात देवा या गर्भवासाचं दुःख फार कठीण आहे, फार मोठं आहे, परंतु त्या गर्भवासामध्ये तुम्हाला संतांची संगत देत असेल तर तुम्हाला सुखानं गर्भवासामध्ये घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. आता हा झाला अभंग. आता सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला जपाल घे हरकत घ्या मग विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरशी पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभम मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य एतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुम् एषः व्यासपीठे इदानी अत्र मम कीर्तनस्य प्रारंभ करोमि. विठ्ठल विठ्ठल काली का कोणती भाषा होती ती? आई राणी, तेलुगू, गुजराती, संस्कृत. ऐका, आमचे गुरुवर सांगतात की बाबा संस्कृत ही देववाणी आहे, तिचा वापर आपण केला पाहिजे. असो
सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र जय भवानी नगर या ठिकाणी गेल्या 18 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सप्ताहाचं आजचं हे 18वं वर्ष आहे आणि या 18व्या वर्षामध्ये आजचाही 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारखे एका अज्ञान बालिकेकडे आले. मायबाप, तुम्ही सर्व ज्ञानी आहात, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, तपोनिष्ठ असताना एका अज्ञान बालिकेने काय बोलावं आणि काय चार ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या? हा तर तसा माझा अज्ञानपणा आहे. पण तू का म्हणे मग धाडीले निरोप, त्या पांडुरंगाचा निरोप घेऊन आले आणि तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करण्याची आज्ञा मला माझ्या गुरुवर्यांनी दिली, म्हणून त्यांची आज्ञाशी सावंद्य मानते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं असे असणारे आमच्या गावचे जावई प्रल्हाद मामा शेलार, तसेच आमच्या गावचे बाळू मामा गायकी, या दोघांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, म्हणून मी त्यांचे मनस्वी आभार मानते. तदनंतर आजच्या या कीर्तनाकरता मला जे साथ करताय असे असणारे आदरणीय ज्यांनी आत्ताशी गोड अशी चाल गायली, बाबांचं नाव काय? परदेशी, किसन परदेशी, किसन बाबा परदेशी, बाबांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तदनंतर नितीन कोठाळे, जरा मला वयामानानं ऐकते मी येतं, नितीन कोठाळे, नितीन महाराज कोकाळे, त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते. तदनंतर संजय बाबा, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. तदनंतर नौपुती दादा, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. कुबेर दादा, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. तदनंतर यश दादा, तदनंतर नौपुती दादा, शुभम दादा, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे विनयकरी बाबा असतील, बाबांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तदनंतर हार्मोनियम वादक बाबा मोरे बाबा, बाबांचे देखील मनस्वी आभार मानते. तुमचे गुरुवार म्हटल्यानंतर माझे पण गुरुवारी असणारच नाही. बाबांच्या साष्टांग दंडवत करते. तदनंतर भगवती साथ मला करते असे असणारे गोड आमचे छोटे बंधू, त्यांची आपण नवीनच सुरुवात आहे, सुरेश महाराज बाग, त्याचे देखील मनस्वी आभार मानते. तदनंतर शशिकांत पवार, हा मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. या दादा शशिकांत दादा, तुमचे देखील मनस्वी आभार मानते. तदनंतर माझ्या गुरु भगिनी प्रांजल दिदी, ती या ठिकाणी उपस्थित आहेत, देखील धन्यवाद व्यक्त करते. तदनंतर माझे वडील प्रवचनकार संतोष महाराज बाग, ते देखील या ठिकाणी आहेत, त्यांचे देखील मनस्वी आभार मानते. तदनंतर आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी तनू, ती देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तिचे देखील मनस्वी आभार मानते. तदनंतर माझ्या बरोबर आलेले आमचे किरण काका असतील, तदनंतर अंबिका कापड दुकानचे मालक गौरव भाऊ कोल्हे असतील, त्यांच्या सर्वांचे मनस्वी आभार मानते. या ठिकाणी आमच्या मीरा आत्या देखील आहे, मामी देखील आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आता तुम्ही म्हणाल सर्वांचं नाव घेतलं आणि तुझं नाम काही बांधायला बांध होता का? ऐका, तुमचा माझा काही परिचय इथं माझी पहिलीच वेळ आहे. तुम्ही मला कुठं बघितलं का? हॉटेलमध्ये कुठं नाही, आणि मी तुम्हाला बघितलं नाही. ते म्हणतात ना, नवरी तुझे पहिलेच मूळ आहे. आता समजा नवरी जेव्हा सासरला जाते पहिल्या मुळाला, तेव्हा म्हटलं ना, सासू म्हटली सुनबाई चहा ठेव, आता साखर सापडत नाही, चहापत्ती सापडत नाही, तसं हे माझं देखील पहिलंच मूळ आहे. मग तुम्ही सर्वांनी मला समजून घ्या. उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी, गंधावाले, फेट्यावाले, चष्म्यावाले, पाय आखडलेले, पाय लांबलेले, पदर घेतलेला, पदर न घेतलेला, आपली संस्कृती काय आहे? तिच्या डोक्यात पदर, त्याला काय म्हणतात? इंडियन मदर. माझा पदर घ्यायचा नाही तर तुम्ही ठरवायचा. म्हणून सर्व पदर घेतलेला, पदर न घेतलेला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते, सर्वांचे चरणी नतमस्तक होते. आणि ऐका, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे करताय साऊंड सिस्टीम वाले दादा विजय भाऊ, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे दादा. ते म्हणतात ना, माईक इज द बेस्ट अँड बेस्ट इज ऑपरेटिंग. विठाला विठाला तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी सुंदर, या वारकरी सुंदर, या वारकरी सुंदर,
मन करीते मी कीर्तन आनंदाना विठ्ठल विठ्ठल अभंग हा तुकोबरायांचाही. कोण होते जगद्गुरु तुकोबराय? अहो, ज्यांचं नाव ऐकल्यानंतर यमीच सरत कापत होतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमाच्या अंगाला कंप सुटावा, एवढा मोठा अधिकार तुकोबरायांचा होता. आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. ऐका दादा, जगद्गुरु तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये मागणी मागतात. आजचा हा 7वा दिवस आहे. ऐका दादा, कीर्तनकार हा बांधलेला असतो. आता सराटाना बांधलेला असतो का? नाही. कीर्तनकार हा नियमाने बांधलेला असतो. पहिल्या दिवशी कीर्तनकाराला नामपर अभंग घ्यावा लागतो. 7व्या दिवशी कीर्तनकाराला मागणी परत अभंग घ्यावा लागतो. आणि काळ्याच्या दिवशी चरित्र ते विचारावे केली देवी गोकुळी, तर भगवान परमात्म्याचा चरित्राचं वर्णन केलं पाहिजे. म्हणून कीर्तनकार हा नियमाने बांधलेला असतो. आणि आजचा 7वा दिवस म्हणजे मागणीचा दिवस. आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये विश्वात्मक भगवान परमात्म्याकडनं मागणी मागतात. मागणी ही निस्वार्थ आहे, स्वार्थ नाही. ऐका, जीवनामध्ये माणसाला नामस्मरण केलं पाहिजे का? तर नामस्मरण केल्याच्या नंतर जीवनामध्ये मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता काही लोक काही पण मागतात. देव मला हे दे, देव मला गाडी दे, देव मला बंगला दे. मागू नका असं मला म्हणायचं नाही, परंतु मागण्याच्या अगोदर आपला अधिकार बघितला पाहिजे. संत हे देवाकडे गेल्यानंतर काहीच मागत नाही. आणि तुम्ही आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठा डिफरंट आहे. आपण जर मंदिरात गेलो, आपण काय म्हणतो? तुझा विसरण भावा असं म्हणतो का? नाही. देवा मला सुखी ठेव असं म्हणतो ना? ऐका, संत हे देवाकडे गेल्यानंतर फक्त देवालाच मागतात. एक उदाहरण सांगू द्या. भजन करा विठ्ठल विठ्ठल. महाभारताच्या युद्धाच्या वेळेस दुर्योधन हा श्रीकृष्ण भगवंताकडे गेला. भगवान झोपलेले होते. आता दुर्योधन गेला हे कळल्यानंतर अर्जुन पण तिथे गेला. अर्जुन हा देवाच्या पायाजवळ जाऊन बसला. कारण भक्ताची जागा कुठं असते? देवाच्या पायाजवळ असते. देव उठले आणि विचारले, अर्जुना कधी आलास? देवा आत्ता चालू. लगेच हा म्हटला, कोण? दुर्योधन. देवा पहिल्यांदा मी आलोय, पहिले मीच मागणार. म्हणे देव म्हणाले, नाही मला पहिले अर्जुन दिसला. नाही म्हणे, मी आलोय मीच मागणार. म्हणे बरं ठीक आहे, काय पाहिजे म्हणे तुला? म्हणे देवा मला आहे ना कौरव पांडवांच्या युद्धामध्ये म्हणजे तुमची गरज हवी, म्हणजे तुमची मदत हवी आहे म्हणे. मग हा अर्जुन म्हणला, देवा मला माझी पण हीच मागणी आहे. आता देवानं काय केलं? 2 वाटण्या केल्या. कशा केल्या त्या? देवाचं चतुरंग सैन्य एका बाजूला आणि देव एका बाजूला. देव म्हटले, मी एकटा एका बाजूला, शिवाय शस्त्र हातात धरणार नाही. अशा 2 वाटण्या केल्या. आता अर्जुन हा लहान होता आणि दुर्योधन हा मोठा होता. आता आपल्यामध्ये कसं असतं? मोठ्या भावानं वाटण्या करायच्या आणि लहान्यानं पहिल्यांदा उचलायचं. आता देवानं 2 वाटण्या केल्या आणि सांगितलं, अर्जुना उचल म्हणे. लगेच हा म्हटला दुर्योधन, देवा पहिल्यांदा मी आलोय मीच मागणी मागणार. आता देव म्हटले, अरे अर्जुन लहान आहे. तो म्हटला, मी जर भावाला मानत असतो तर युद्धाची काय गरज असते? पहिल्यांदा मी आलोय, मागणी मीच मागणार. आणि बरं ठीक आहे, काय पाहिजे तुला? त्यावेळेस हा म्हटला, दुर्योधन म्हटला, देवा मला तुमचं चतुरंग सैन्य पाहिजे आहे. काय मागितलं त्यानं? देवाचं मागितलं. मग देव म्हटले, अर्जुना तू खुश आहे का? हा म्हटला, हा देवा मी खुश आहे, मला फक्त तुमची गरज आहे, बाकीची खोगीर गर्दी काय कामाची? अर्जुनांना काय मागितलं? देव मागितलं. मला सांगायचं काय आहे की संत हे देवाकडे गेल्यानंतर काय करतात? देवालाच मागतात. आणि तुम्ही आम्ही सामान्य जीव काय करतो? देवाचं मागतो. ऐका, संत काहीही मागत नाही. संत कोणाकडेही मागत नाही, संत कसंही मागत नाही. तसं आपण सामान्य जीव काहीही मागतो, कोणाकडेही मागतो आणि कसंही मागतो. ऐका, कोणाकडे मागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. मला सांगा, श्रीमंतानं जर किती फक्त मागितलं चालेल का? नाही. श्रीमंतानं त्याच्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीकडे मागितलं पाहिजे. तर संत हे देवाकडे मागायचे. देव म्हणतात, तुकोबराया अहो काहीतरी मागा ना. का बरं म्हणायची? तर तुकोबराय
सेवेचं भक्तीचं ऋण देवावर फार झालं होतं. परंतु तुकोबराय म्हणले, देवा माझ्या वडिलांपासून परंपरा आहे म्हणे, आम्ही देवाकडे काहीच मागत नाही. काही न मागाणी अम्मा अनुचित वडिलांचरित जाणत असे म्हणे, आमची परंपरा आहे म्हणे, आम्ही देवाकडे काहीच मागत नाही. माझ्या वडिलांची मिराज गो माझ्या वडिलांची मिराज गो माझ्या वडिलांची मिराज गो माझ्या वडिलांची मिराज गो तुझी चरण सेवा काहीच मागत नाही. ऐका, ज्या वेळेस कोल्हापूर महाराज वारीला जात होते तेव्हा ते काहीच मागत नव्हते, फक्त जायचे, दर्शन घ्यायचे आणि पुन्हा वापस यायचे. परंतु एक वेळेस काय झालं, कणके माता म्हणाल्या की स्वामी मला पण यायचं म्हणे पंढरपूरला त्या देवाला बघायला. आता मला सांग, आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा पुरवावाच लागतो, बरोबर की नाही पुरुष मंडळ? पुरवावाच लागतो. म्हणजे बरं ठीक आहे म्हणे, तुला मी नेतो म्हणे वारीला, पण एक अट आहे म्हणे. काय अट आहे? वारीला गेल्यानंतर देवाकडे काहीच मागायचं नाही. मी म्हटले ठीक आहे, नाही मागणार. दोघं वारीला चालले. सुंदर वारी चालू झाली. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अशी सुंदर वारी चालू झाली. मी चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर देवाच्या दर्शनाच्या बाजूला लागले. आता पहिले कसं होतं माहिती का, पुरुषांची लाईन एका बाजूला आणि महिलांची लाईन एका बाजूला. आता सारखा गोपाळ काला नव्हता, आता सगळे एकटीच घुसाले. पहिले पुरुष एका बाजूला आणि महिला एका बाजूला, आता दोन्ही बाजूला लागले. बोललं महाराजांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आले आणि कणकेई माता गेल्या. आता कणकेई मातेनं त्या देवाला बघितल्यानंतर त्या देहभान हरपून गेल्या, कारण त्यांना देवाला कधी अगोदर बघितलंच नव्हतं. देहभान हरपून गेल्या आणि मग देव म्हटले, आई साहेब तुम्ही खूप नाराज दिसताय म्हणे. आता देव माझ्याशी बोलतोय, तुला काहीच सुचे ना. म्हटले, देवा अरे अद्याप अजून कुस पवित्र झाली नाही म्हणे. पण त्यावेळेस देव म्हटले, आई साहेब मुलगा होईल म्हणे. असा आशीर्वाद देवानं दिला आणि कणकेई माता हसत बाहेर आल्या आणि बोललं माताने विचारलं, कणकेई का बरं हसते का, देवाला काही मागितलं का? नाही म्हणे, तुमची आज्ञा कशी मोडेल मी. नाहीतर या अशाच म्हणतात ना, तुमची आज्ञा कशी मोडेल म्हणे मी. अहो म्हणे, पण देव माझ्याशी बोलायला लागले म्हणे, सांगितलं म्हणे माझं काय दुःख आहे ते. आणि देवानं सांगितलं म्हणे जा म्हणे तुला मुलगा होईल. मग तुकोबाराय म्हटले, तू मागितलं ना, तू काशी केलीस ना, आता पुन्हा परत जाय आणि देवाला सांग की देवा मला असा मुलगा दे, तुझं वारी भजन करणारा दे. कणकेई माता पुन्हा वापस गेल्या आणि सांगितलं, देवा मला असा मुलगा दे. कसा मुलगा दे? पुत्र देई ऐसा मुलगा
किंवा ऐसा पुत्र देई संता देव म्हणता कणके माता गेल्या सांगितलं देवा मला असा पुत्र दे तुझं वारी भजन करणारा दे. आणि मग तुकोबरासारखं रत्न जन्माला आलं. तुकोबरा लहानचे मोठे होऊ लागले. तुकोबरा देखील भजन करायचे, अखंड भजन करायचे. तुकोबरा देखील वारी करायचे. मग तुकोबरा एक दिवस वारीला गेले. तुकोबरा वारीला गेल्यानंतर देव मान खाली घालायचे. का घालायचे तर तुकोबरायांचं सेवेचं भक्ती करून देवावर फार झालं होतं. मग देव सुद्धा मान खाली घालायचे. परंतु एक वेळेस देव म्हटले आपण काहीतरी धाडस केलं पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे तुकोबराया अहो काहीतरी मागा म्हणजे आपल्या ऋण थोडंफार कमी होईल. मग एक वेळेस तुकोबरा वारीला गेले आणि देव म्हटले तुकोबराया अहो फक्त वारीला येता दर्शन घेता निघून जाता का काहीतरी मागा ना. त्यावेळेस तुकोबरा म्हटले आता तू म्हणतोस ना मी एक काम कर मला हेच दे. काय दे निदान देगा देवा हे निदान देगा देवा हे निदान देगा देवा हे निदान देगा देवा देवा मला हेच दान दे. काय दान दे तुझा विसरण भावा तुझा विसर मला पडला नाही पाहिजे. आता मला सांगा तुकोबरा आहे की मागणी मागायच्या अगोदर तुकोबरा देवाला विसरत होते का? विसरत होते का? नाही. तरी तुकोबरा म्हणतात की तुझा विसरण भावा. तुकोबरा अखंड भजन करायचे. पांडुरंग जाणे पांडुरंग म्हणी जागृती सपने पांडुरंग अखंड भजन करायचे. रात्रंदिवस भजन करायचे. दिन रजनी हाची
कोणी करा, अखंड भजन करायचे. तर ही तुकोबराय देवाला विसरत नव्हते. तुकोबरायला फक्त एकच वेळ होतं, काय? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुकोबरायला फक्त वेळ होतं की विठ्ठलाचं, मी आणि विठ्ठल, बाकी काहीच नाही. पण आता आम्हाला कशाचा वेळ लागेल सांगता येत नाही. अहो तरुण सोडावं पण म्हातारी सुद्धा काही कमी नाही. ऐका, एकदा काय झालं, एका बाबाला 80 वर्षाचे बाबा होते. त्या बाबाला नातवानं मोठा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला 13,000चा. आता बाबाकडे 5-6 बकऱ्या होत्या. बाबानं काय केलं, बकऱ्या सोडल्या आणि चरायला गेले घेऊन. सकाळी 9 वाजता चरायला घेऊन गेले आणि मग बकऱ्या दिल्या सोडून चारायला. ते फोन काढला, ते फोन बरोबर ते आलं होतं हेडफोन. ते हेडफोन काढलं, कानामध्ये घातले, बाबा नाचायला लागले. पण काय झालं, आमचे मामा तिथं गेले, प्रल्हाद मामा तिथं गेले आणि आवाज आला, बाबा जय हरी. बाबा नाचण्यात दंग होते. थोडं जवळ गेले, आवाज आला, बाबा अहो जय हरी. बाबाचं लक्षच नाही. मग मामा थोडं जवळ गेले. मामानं काय केलं माहिती का, बाबांच्या कानातला एक हेडफोन यांच्या कानामध्ये घातला. आता मामांना वाटलं बाबा ऐकत असेल कीर्तन भजन. आता म्हातारा माणूस आहे, आकडा वगैरे ऐकत असत, पण बाबा ऐकत होते. आलं तुमचं लक्षात? औंदा लगीन कराय पाहिजे, औंदा लगीन कराय पाहिजे. बाबा ऐकत होते 80 वर्षाची. मामानं काय केलं माहिती का, लगेच गाडीला किक मारली. लगेच आजी काय झालं म्हणे ओरडायला. अहो म्हातारा बिघडलं म्हणे. काय झालं म्हाताऱ्याला? अहो म्हातारं नाचू राहिलं म्हणे. आणि म्हातारं काय ऐकू राहिलं म्हणे माहिती का, औंदा लगीन कराय पाहिजे, औंदा लगीन कराय पाहिजे. आता म्हातारी म्हणे येऊ दे म्हणे घरी, दाखवते म्हणे त्याला. काय झालं, 5 वाजले, बाबा घरी आले. आवाज दिला, आय चहा ठेव म्हणे 1 कप. म्हणे चहा पाहिजे का तुला? आता ही रागवलेलीच होती. ही म्हटली तुम्हाला काही लाज आहे का म्हणे. लाज? अगं म्हणे काय झालं म्हणे. म्हणे काय करत होते म्हणे फोनवर. अगं म्हणते चुकून लागलं होतं म्हणे, चुकून लागलं होतं म्हणे ते. म्हणे मला सांगता का म्हणे तुम्ही. मग आता म्हातारी चांगली बाबाला म्हणे तुम्हाला लाज आहे का म्हणे, तुमचे नातू लग्नाला आले आणि तुम्ही म्हणताय औंदा लगीन करायला पाहिजे. दाखवते म्हणे तुम्हाला. आज दोघांचे भांडणं चालू झाले. बाबाला आला राग. बाबाने काय केलं माहिती का, पिशी भरली आणि निघाले. आता मी थांबतच नाही म्हणे, चाललो म्हणे मी. आता मग म्हातारी थोडंसं कसं तरी वाटलं. म्हातारी म्हणे अहो जाऊ द्या ना, होतच असतं. आता भांडायला भांडं आपतच असतं म्हणे, जाऊ द्या थांबा म्हणे. नाही म्हणे चाललो म्हणे मी. बाबा निघाले ना, तर म्हातारी हुशार होती. म्हातारीनं केली सुरुवात. परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के. आता बाबांना असं ऐकलं, बाबांना पिशी फेकली. तू जब जब मुझको पुकारे. मला सांगायचं काय आहे की कोणाला कशाचा वेळ लागेल सांगता येत नाही. म्हणजे तुकोबरायांना भजनाचं वेळ होतं. तुकोबराय अखंड नामस्मरण करायचे. ऐका, आपण नामस्मरण करतो, कसं करतो सांगू का. ऐका, एक बाबा होते, सारखं नामस्मरण करायचे, जपमाळ घ्यायचे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं अखंड भजन करायचे. पण एक दिवस काय झालं, बाबांची पत्नी बाहेर पाणी आणण्याकरता गेली आणि चुलीवर दूध तापायला ठेवलेलं होतं. आता पत्नी बाहेर गेली आणि यांचं चालू होतं रामकृष्ण हरी असं भजन चालू होतं. पण काय झालं, बोक्या तिथं आला. बोक्या आला, बाबांना लगेच मंत्र बदलला, रामकृष्ण हरी. ब्लॉका काही ऐकलं तर नाही. ब्लॉका जसं पुढे चालत असं बाबा रामकृष्ण हरी जमला आता. पण ब्लॉका काही ऐकायला तयार नाही. ब्लॉकाच्या दुधामध्ये तोंड घालणार, बाबाले रामकृष्ण हरी. जशी माळ फिरली तशी ब्लॉकाच्या गळ्यात. अजून काही नाही. आपण नामस्मरण करतो, कसं करतो, आपलं चित्त स्थिर राहत नाही. तुकोबरायचं अखंड नामस्मरण करायचे. अखंड नामस्मरण करून देखील तुकोबरायांना विसर पडत नव्हता. परंतु तुकोबराय
तरी देखील मागणी मागतात की तुझा विसर न भावा देवा, तुझा विसर मला पडू देऊ नको. त्यावेळेस देव म्हटले तुकोबाराया अहो अजून काहीतरी मागा ना. त्यावेळेस तुकोबा म्हटले देवा तू म्हणतोस ना, एक काम कर, माझं दुसरं मागणं असं आहे म्हणे, तुझं नामस्मरण मी अखंड करावं हे मागणं मला दे. अभंगाचं द्वितीय चरण. मला दे. ऐका, मागणी मागत असताना आपण संतांकडून शिकलं पाहिजे की देवाकडे काय मागावं. ऐका, एकानं भगवान शंकराची तपश्चर्या केली, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्षानंतर भगवान शंकर जरा प्रसन्न झाले आणि म्हटले बघता तुम्ही प्रसन्न आहे म्हणे, तुला काय पाहिजे ते माग. हा म्हटला देवा मी तर 12 वर्षापासून तपश्चर्या करतोय म्हणे, घरी गेलो नाही काही नाही, फक्त 2 मिनिटं थांब मी घरून जाऊन येतो म्हणे, घरी काय बायका पोरं काय करताय काय पाहिजे ते बघून येतो म्हणे. त्यावेळेस शंकर भगवान म्हटले मला वेळ नाही म्हणे, तुला फक्त 2 मिनिटं देतो म्हणे, आला तर हाय नाही तर मी निघून जाईल. हा घरी गेला, बघून आला, पुन्हा वापस आला. म्हटला भोलेनाथ अहो मला काय मागावं काही कळत नाही, एक काम करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय द्यायचं ते द्या म्हणे. आता शंकर भगवंताने काय केलं, 3 वर दिले आणि सांगितलं की 3 वर घे आणि 3 वरामध्ये तुला काय पाहिजे ते मागून घे. आता हा 3 वर घेऊन घरी आला. त्याच्या बायकोला सांगितलं हे बघ म्हणे शंकर भगवंताने मला 3 वर दिले म्हणे, आता एक काम कर, 1 वर तू घे, 1 वर आपल्या मुलीला दे आणि 1 वर मी घेतो. असे 3 वर तिघांना वाटून घेतले. आणि पण काय झालं, ती जी होती ना त्याची बायको ती थोडी दिसायला थोडी कुरूप होती. ती म्हटली आता आपण या वराच्या मोबदल्यामध्ये जेवढा सुंदर पण मागून घेऊ म्हणे. ती म्हटली देवा मला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री बनव म्हणे. आणि सगळ्यात सुंदर स्त्री झाली. पण काय झालं, पूर्वीचा काळ होता, त्यावेळेस राजे महाराजे त्या नगराला फेरफटकं मारायला यायचे. त्या नगराचा राजा घोड्यावर बसून ती नगर बघायला आला आणि ते नगर बघता यानं बघितलं की एवढी सुंदर स्त्री आजपर्यंत आपल्या नगरामध्ये कुठं बघितली नाही. हा म्हटला सेवकांना म्हटला हे बघा म्हणे की सुंदर स्त्री आजच्या आज मला पाहिजे म्हणे. या सेवकांना काय केलं, तिला उचललं आणि घेऊन निघाली. आधी ओरडायला लागली वाचवा 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 अशी ओरडायला लागली.
पण काय झालं, तेवढं तुझा मुलगा तिथं आला. तो लहान होता, त्याला काय करावं त्याला काही कळेल ना, पण त्याला आठवलं की आपल्या बाबानं आपल्याला एक वर दिलाय, आपण त्यामध्ये काहीतरी करू शकतो. त्यानं काय केलं, देवाला प्रार्थना केली की देवा, या वराच्या मोबदल्यामध्ये माझ्या मम्मीला आहे ना गाढव बनव. त्या मुलांना मागितलं गाढव बनव. आता ती लगेच गाढव झाली. आता सेवकांना तिला दिलं सोडून. आता गाढव म्हटलं तू नाही का तिकडं, दिलं सोडून. आता यानं काय केलं, गाढव घेऊन हा घरी आला. घरी आल्यानंतर त्या गाढवाला घरामध्ये बसवलं, त्याला चारा पाणी वगैरे टाकला. पण काय झालं, त्याचा बाप टिकून आला म्हणे आय पोरा, ते गाढव बाहेर घुसल म्हणे, घरामध्ये घेऊन बसला का म्हणे. म्हटलं अ पप्पा, ते गाढव नाही म्हणे, तुमची बायको आहे म्हणे ती. म्हणे माझी बायको. त्या मुलानं सांगितलं सगळं काय झालं सांगितलं. आणि पण यानं काय केलं माहिती का, मग आता याला एक वर होता. हा म्हटला देवा, आधी एक काम कर, त्या वराच्या मोबदल्यामध्ये माझी बायको जशी होती तशी बनव. तर मला सांगायचं काय आहे, याला 12 वर्ष तपस्या केली, पण मागणी मागता आली का नाही. ऐका, मागणी मागत असताना संतांकडून शिकलं पाहिजे की काय मागावं. मग देव म्हणतो तुकोबराया, अहो मला जे अपेक्षित आहे ते मागा ना. आता देवाला काय अपेक्षित होतं, संसाराकरता काहीतरी मागा. पण तुकोबराय म्हटले नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य. देवा मला संसाराकरता काहीच नको. आता तू म्हणतो ना द्यायचं, तर एक काम कर, मला फक्त संतांची संगती अभंगाचं तृतीय चरण.
धन नको, मला संपत्ती नको, मला फक्त संतांची संगत दे. मागण्यात येईल का तुझा प्रत्यय तुकोबा म्हणतात देवा मला धन नको, मला संपत्ती नको, मला फक्त संतांची संगत दे. का मागतात? तुकोबा इतरांची का मागत नाही? तर ऐका तुकोबा म्हणतात देवा संतांच्या संगतीमध्ये उद्धार आहे. काय करतात संत? संत हे तुम्हा आम्हाला जागवण्याचं काम करतात. ऐका याचे 3 प्रकार आहे. तो जगवतो, दुसरा आहे तो जागवतो आणि तिसरा आहे तो जगतो. आता जगवतो कोण? तर जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा आपल्याला जगवण्याचं काम करतो. हे संत ते आपल्याला जागवण्याचं काम करतात. आणि जगवतो कोण? तर तुम्ही आम्ही सामान्य जीव जगतो. आणि याच्याही पुढे तो संत तिघांना जागवतात. कोणाकोणाला? संत देवाला जागवतात, संत संतांना जागवतात आणि संत हे तुम्हा आम्हाला जागवतात. आता संत पहिला प्रकार आहे संत देवाला जागवतात. काकडामध्ये वर्णन आहे. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. वा दादाने सुंदर प्रमाण दिला. संत हे देवाला जागवतात. ऐका संत संतांना जागवतात. पुन्हा एक प्रमाण आहे. उठा उठा साधू भगवंत. संत संतांना जागवतात आणि संत जीवाला जागवतात. उठा जागे भारे आता
मला संतांची संगती दे. का? संतांच्या संगतीमध्ये कल्याण आहे. ऐका, शबरीला मातंग ऋषींची संगत लाभली, जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तिला भेटण्याकरता आला. असं तिनं काय केलं होतं? जगाचा मालक तिला भेटण्याकरता आला. ऐका दादांनो, तिनं काहीच केलं नव्हतं, फक्त अंतःकरणामध्ये भाव होता. जगाचा मालक तिला भेटण्याकरता आला. ऐका, शबरी ही शुद्ध जातीमध्ये जन्माला आलेली होती. तिच्याकडे काहीच नव्हतं, फक्त तिचं मन हे निर्मळ होतं. कसं? धैसी गंगा वाही तैसे जाती मन, भगवंत जाण काया जबणी. जैसी गंगा वाही तैसे जाचे मन. फक्त तिचं मन निर्मळ होतं, बाकी तिच्याकडे काहीच नव्हतं. ती शबरी माता ते मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये झाडून काढायची, केर भरायची. मातंग ऋषी ज्या वाटेवर स्नान करायला जायचे ना, ती वाट ती आपल्या केसाला झाडून काढत होती. आता मातंग ऋषींना वाटलं, कोण आहे बरं हा परिसर स्वच्छ करत आहे. मातंग ऋषीने लक्ष ठेवलं आणि बघितलं आणि विचारलं, कोण आहे म्हणे तू? घाबरली, म्हटली, महाराज फक्त सेवा करावी हाच माझा उद्देश होता. आणि मग ऋषीने आशीर्वाद दिला आणि विचारलं, तू हे कशा करता करते? सांगितलं की स्वामी, मला जगाच्या मालकाला बघायचंय. आणि आशीर्वाद दिला आणि सांगितलं की जगाचा मालक तुला भेटण्याकरता येईल. तेव्हा विचारलं, कधी येईल? तेव्हा वेळ नाही सांगणार, पण त्याच्याशिवाय दुसरं कोणी येणार नाही. त्या शबरीनं किती वर्ष वाट बघितली बरं देवाची? 14 वर्ष का? नाही, एक नाही, दोन नाही, तब्बल 82,000 वर्ष त्या जगाच्या मालकाची वाट बघितली. आणि एक दिवस तो जगाचा मालक तिला भेटण्याकरता आला. आणि त्या जगाच्या मालकाला बघितल्यानंतर तिला काय करावं काही सुचेना, इतका सुंदर होता तो. किती सुंदर होता. जरी की पगड़ी बांधे वो सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जगाच्या मालकाला बघितल्यानंतर ही देहभान हरपून गेली. एवढा सुंदर तो जगाचा मालक होता. ती म्हणायची, जेव्हा माझे रामप्रभू मला भेटायला येईल ना, तेव्हा मी माझं अंगण ही फुलांना सजवेल. तो आला ना तर माझी शबरी, माझी झोपडी ही पावन होऊन जाईल. जब मेरे राम ऐका, एका ठिकाणी खूप गोड वर्णन आहे. हरी मेरी झोपडी
जगाचा मालक त्याला भेटण्याकरता आला. ऐका, जगाच्या मालकाचे पाय धुण्याकरता त्याच्याकडे पात्र देखील नव्हतं. पण ऐका, पात्र नव्हतं पण पात्रता होती. शत्रूनं काय केलं, देवाच्या पायाखाली हात घातले आणि चरणावर डोकं टेकवलं. एवढी रडली, आपल्या अश्रूंनी देवाचे पाय धुवून काढले. एवढी रडली ती. मला सांगायचं काय आहे, शबरी मातेला मातंग ऋषींची संगत लाभली म्हणून जगाचा मालक भेटण्याकरता आला. मला सांगायचं आहे, संतांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण आहे. संत संगतीचे काय सांगू संतांच्या संगतीमध्ये फार आपलं कल्याण आहे. संत आपल्या उद्धार करतात. ऐका, शबरी मातेला माता मूर्तीची संगत लाभली म्हणून जगाचा मालक तिला भेटण्याकरता आला. म्हणून तुकोबर आहे विश्वात्मक भगवान परमेश्वर म्हणतात की देवा मला संतांची संगती दे. तुकोबर एका ठिकाणी वर्णन करतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, चंदनाच्या संगतीने बोरी बिघडल्या. आता काही लोकांनी ना आपल्या बुद्धीनुसार वेगळाच अर्थ लावला. आता तुकोबाची खेड्याची भाषा आहे. आता आपली खेड्याची भाषा कशी असते, समजा आपण जर पुढे कीर्तनाला निघालो तर दुसरे काय म्हणतात, आम्हाला बी कीर्तनाला जायचं. आता तसं तुम्ही शहरात लोक काय म्हणतात, आम्हाला पण कीर्तनाला जायचं. तुकोबाई काय म्हणतात की आम्ही पण घडलो आणि तुम्ही पण घडा. तुकोबाई म्हणतात, चंदनाच्या संगतीने बोरी बिघडल्या. चंदन त्या झाडाजवळ जर एखादं बोरीचं झाड असलं तर काय होतं, त्या चंदनाचा सुगंध त्याला जर लागला तर काय होतं, सुगंध रूपी झाला तैसे
भाना. आणि तुकोबर याची पुढे दृष्टांत देतात काय. परिसाच्या संगतीने लोह बिघडले. परिसाचा स्पर्श आपल्या लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं काय होतं, सोनं होतं, सोने रूपी झालं. आणि तैसे तुम्ही भाना. पण आम्ही बिघडलो, आम्ही पण घडलो आणि तुम्ही पण घडा. मी तुम्हाला संगतीचा परिणाम सांगते, ऐका. संतांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण आहे. म्हणून तुकोबर आहे या विश्वात्मक भगवान परमात्म्याकडे संतांची संगती मागतात. संत संगती सदा. आणि देव म्हणतात तुकोबराया अहो आणखी काहीतरी मागा ना. 11 वाजले, अहो मागा लवकर. 11 वाजून गेले. मग तुकोबराया म्हणतात देवा आई तुला द्यायचं ना, आता फक्त एकच दे. काय दे? तुम्हाला आहे ना सुखानं गर्भवासामध्ये घाल. असं म्हटल्यानंतर देव म्हणतो तुकोबराया अहो ते दुःख फार कठीण आहे म्हणे गर्भवासाचं. मग तुकोबराया म्हणतात देवा त्या गर्भवासामध्ये तुम्हाला संतांची संगत येत असेल तर तुम्हाला सुखानं गर्भवासामध्ये घाल. अभंगाचं शेवटचं चरण.
तोपर्यंत देवा तुम्हाला सुखानं गर्भवासामध्ये घाल. ऐका आता सर्वांनी हातवरती करा. तुम्हाला मी काही ताण दिलाय का आतापर्यंत? ताण आता सर्वांनी हातवरती करा.
सर्वच आजूबाजूला सर्वांनी हातवरती करा. देवाचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व कळ. आणखी किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कावणे की. आणखी किती गोड आहे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे. आणखी किती गोड आहे. हात वर ठेवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सदा गुणगाई नावडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुणगाई नावडी हिची माझी सर्व जोडी. यथामती यथा अवकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझे कीर्तन श्रवण केलं. तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. मला साथ संगत तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय गुरुवर्य मोरे बाबा असतील देखील मी मनस्वी आभार मानते. एका अज्ञान कन्येची सेवा त्यांनी ऐकली. बाबा काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून मला माफ करा. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचा हरिभक्त पारायण ज्योतिताई सोनवणे माझ्या गुरुवर्यांचं आहे. तुम्ही सर्वांनी शांततेने माझे कीर्तन सेवा श्रवण केली. तुम्हा सर्वांचे एकदा पुनश्च आभार. आमचे काका देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ते सुरुवातीला नव्हते येते. गोरख भाऊ ऐका त्यांना मुली नाही पण त्या तशा मुलीसारखं मला प्रेम देतात. काकांचे देखील मी मनस्वी आभार मानते. तदनंतर साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचे देखील मनस्वी आभार. दोन्ही मृदंगाचार्य बदलले इकडचे. काय तुमचं नाव? तुषार. तुषार दादा तुमचे देखील मी मनस्वी आभार मानते. ऐका ज्या रामनवमीच्या या पर्व काळावर हा आपला सप्ताह चालू आहे. ऐका
500 वर्षापासून आपलं जे स्वप्न आपण बघत होतो की रामलल्लाचं मंदिर झालं पाहिजे आणि आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. ऐका दादांनो, आज असं म्हणावं वाटतं की झाले रामराज्य काय होणे आम्हासी, धरणी धिरी पिके गायी ओळल्या म्हसी. परंतु हे म्हणमध्ये की थोडंसं आत मनाला खंत वाटते की ऐका, खरं रामराज्य येण्याकरता अजून रामराज्य आलेलं नाही. खरं रामराज्य येण्याकरता घरातली माय, गोठ्यातली गाय आणि गर्भातली मुलगी वाचली पाहिजे, तेव्हा खरं रामराज्य आल्याशिवाय राहणार. ऐका, आज आपण बघतो मोठे मोठे पदवीधर त्यांचे माता पिता वृद्धाश्रमामध्ये असतात. ऐका दादांनो, ज्या आईने आपलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या वडिलांना आपलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि आपण त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो, बघा घरातली माय वाचली पाहिजे, दुसरं म्हणजे गोठ्यातली गाय वाचली पाहिजे. ऐका, आपण गायीची कत्तल करतो. ऐका, गायीमध्ये साक्षात देवाचा वास आहे. गोमाता के रोम रोम मे ब्रह्मा विष्णू महेश बसे. म्हणून गायीची कत्तल थांबली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे गर्भातली मुलगी वाचली पाहिजे. ऐका, मागे मुलगी असेल तर गर्भामध्ये हत्या करत होते आणि आता त्याची फळं आपल्याला आता भोगायला मिळते. आता आजकालचा 25-26, 36 वर्षात तरुण लग्न वाचून फिरतोय. मला सांगायचं काय दादा, ज्या वेळेस आपण त्या मुलीला गर्भामध्ये मारत होतो, ती मुलगी म्हणायची आईला, आई मला मारू नको ग, मला पण जग दाखव. तरी सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या बिना जन्मासी ग मला कोण घालणार. मुलगी म्हणायची आई हा जन्माला येऊ दे ग, होईन मी जेव्हा शिकून शहाणी, येईन भरारी पाखरू होऊनी, शाळेतून घरी आल्यावर मी काम करणार, तुझ्या बिना जन्मासी ग मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, धाडू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर आई तू रडणार, तुझ्या बिना जन्माचे मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईना ग सण, राखी पौर्णिमेचा येईना ग सण, माझ्या दाद्याला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा किडा कपाळी मी गलावणार, तुझ्या बिना जन्मासी ग मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या बिना जन्मासी ग मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार. ऐका, गर्भातली मुलगी वाचली पाहिजे म्हणजे घरातली माय, गोठ्यातली गाय आणि गर्भातली मुलगी वाचल्याशिवाय खरं रामराज्य येणार नाही. असं मला सांगायचं काय आहे की मायबापांचा सांभाळ करा, गाईला वाचवा, कारण गाई ही साक्षात ब्रह्माचं रूप आहे. आणि मुलीला वाचवा. असो, यथामती यथा अवकाश. तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन श्रवण केलं, तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर तुमची मुली म्हणून माफ करा. ज्याला एक मुलगी असेल तर दुसरी समजा, ज्याला 2 असेल तर तिसरी समजा, आणि ज्याला मुलगीच नसेल त्यांना दत्त घेतलं तरी काय हरकत. अहो होतं म्हणा. कुणी राहिलंय की नाव घ्यायचं. ऐका, जर कुणी राहिलं असेल तर भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार ममेवांशो जीवलोकी जीवभूत सनातन मनष्टांद्रियाणी प्रकृती स्थानिक कर्षती. तुम्ही आम्ही सर्व एका भगवान परमात्म्याचा अंश आहोत. म्हणून तुम्हा सर्वांच्या जणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वरा माऊली